बातमी आहे आळंदी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाची। मराठा बांधवांकडून आळंदी येथे इंद्रायणी नदी पात्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकारने त्वरित दखल घ्यावी यासाठी आळंदी येथील मराठा बांधवांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले। त्यांनी ज्या मागण्या त्यांच्या रास्त आहेत समाजासाठी ते करतायत आणि समाजासाठी वाहून घेणारा असा नेता आणि एवढी गर्दी गोळा करणारा एकमेव गिनीज बुकमध्ये याची नोंद झालेली आहे। याची सुद्धा शासनाने नोंद घेतली पाहिजे। आणि नवी मुंबईला जेव्हा पहिलं आंदोलन झालं तेव्हा माननीय मुख्यमंत्री राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या शपथ घेतली शिवाजी महाराजांची ती शपथ घेतली तरी ती पाळली जात नाही असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। आणि जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्या ही साधी सरळ सोपी मागणी होती। त्यानंतर सगळे सोयऱ्याचा अध्यादेश हे पण अतिशय गरजेचं आहे। आज मराठी मुलाला जर प्रत्येक ठिकाणी अडचणी शैक्षणिक असेल राजकीय असेल आम्हाला राजकीयाचं काही घेणं नाही पण ज्या शैक्षणिक सवलती आहेत त्यासुद्धा मिळत नाही त्यासाठी हे आंदोलन आहे। आणि त्याच्यात तुमचे आमचे नातवंड असतील पतवंड असतील मुलं बाळा असतील लेकी बहिणी असतील या सगळ्यांना ह्या आंदोलनाचा फायदा होणार आहे आरक्षणाचा फायदा होणार आहे। त्यासाठी हे रास्त आरक्षणाची मागणी रास्त आहे आणि ती शासनाने ताबडतोब त्याची दखल घ्यावी। आज आम्ही अर्धनग्न आंदोलन केले पण पुढच्या वेळेला आम्ही जलसमाधी घेऊ असा या निमित्ताने इशारा देतो आम्ही सगळ्यांच्या वतीने। एक मराठा एक मराठा एक मराठा कोण म्हणतं देत नाही कोण म्हणतं देत नाही कोण म्हणतं देत नाही। शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की मनोज दादा जरांगे पाटलांचा मनोज दादा जरांगे पाटलांचा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे लढेंगे जितेंगे हम सब जरांगे।